वर्षभर सोनं खरेदी करू नका असं आवाहन पंतप्रधान मोदींनी देशाला केलं. मात्र आता सोनं विकत घेण्याच्या आवाक्या बाहेरच गेलंय, कारण त्यामागे आहे केंद्र सरकारचा एक मोठा निर्णय. काय निर्णय आहे आपण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. केंद्र सरकारनं सोनं आणि चांदीवरचं आयात शुल्क थेट 6% 15% वाढवलंय. म्हणजेच परदेशातून भारतात येणारं सोनं आता खूप महाग होणार आहे. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे, कारण सराफा उद्योगाच्या अंदाजानुसार 10 ग्राम सोन्यामागे तब्बल 27,000 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. पण सरकारने एवढा मोठा निर्णय घेतलाच का? सध्या पश्चिम आशियात युद्धाची परिस्थिती आहे. कच्च्या तेलाच्या किमती सातत्यानं वाढत आहेत. रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत घसरत चालली आहे आणि भारतातून मोठ्या प्रमाणात डॉलर परदेशात जात आहेत. दरवर्षी मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात केली जाते, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण वाढतोय. म्हणूनच सरकारनं सोन्याची आयात कमी करून डॉलरची बचत करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. त्यामुळे लोक आता जड दागिन्यांऐवजी हलक्या वजनाच्या दागिन्यांकडे वळू शकतात. तुम्हाला काय वाटतं, सरकारनं हा जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्या आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.